आपल्या हक्काची आणि ही लढाई जी आहे ती आपल्या मातीची। आज तुम्हाला सांगतो अहिल्यानगर जिल्ह्यात पाणी जातं ते आपल्या लोकप्रतिनिधीला माहित नाही असं होऊ शकतं का? लोकप्रतिनिधीला काही घेणं देणं नाही, आपल्याला छातीचा कोट करून इथं उभा राहावं लागेल। कारण तुम्हाला सांगतो लोकप्रतिनिधीला विचारल्याशिवाय पाण्याचा जीआरच निघला कसा? जीआर निघूच शकत नाही मित्रांनो। तुम्हाला आम्हाला जागा राहावं लागेल आणि तुम्हाला सांगतो याच्यात राजकारण कोण करतंय ते बघावं लागेल। कारण तुम्हाला सांगतो आज शेतकरी कसा तरी पाणी असलं तर लाईट नाही, लाईट असलं तर पाणी नाही, तुम्हाला सांगतो त्याची पिकं तुम्हाला अगदी तळाच्या फोडासारखा जगतो आणि तुम्हाला सांगतो कमी जास्त पडलं की त्याचा जीव सातळ मिळतो। ह्या लोकप्रतिनिधींना कुणालाही काही घेणं देणं नाही आणि जलसंबंधी घ्यायचं कुणी डोक्यात आणू नका। आपण हे काम होऊ द्यायचं नाही। वेळ पडली जर तुम्हाला जीव गेला चालत, पण छातीचा कोट करून तुम्हाला सांगतो पाईप असतील काय असतील तर सगळे तुम्हाला उद्ध्वस्त करून टाकू। आपल्या समोर कशी जाते ही पाईपलाईन? तुम्ही अजिबात सुद्धा जलसमाधीचं ह्याचं काही बोलू नका। आपण एक योजनाच होऊ द्यायची नाही ही फक्त तुम्ही डोक्यात ठेवा। कारण तुम्हाला सांगतो असे प्रसंग येणार जाणार। आमच्या भागात पूर्व भागात तुम्हाला सांगतो 116 कोटीची तुम्हाला सांगतो योजना आहे। आज या लोकप्रतिनिधीने जी बंद पाडली, पण तुम्हाला सांगतो कोण पुढे येऊन बोलत नाही। आज आमच्या तो ऊसाचं पाणी आम्हाला 24 गावाची वर्धाईने तुम्हाला सांगतो कोणी बोलत नाही। असे शेतकरी समोर येत नाहीत। अहो तुम्हाला सांगतो लढलं पाहिजे आणि बोललं पाहिजे। तुम्हाला सांगतो कोण लढणार? आपण जर गप बसलो प्रत्येक वेळेस तर कोण बोलणार आपल्यासाठी? आणि आपण जर गप बसलो तर तुम्हाला येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही। लक्षात ठेवा, पिढ्यानं पिढी आला, पिढ्यान पिढ्या चालल्यात। आपलं जर तुम्हाला सांगतो 10-5 वर्ष गेलं तर पुढची पिढी बरबाद होईल। तुम्हाला सांगतो की कवर तुम्हाला सांगतो अन्याय सहन करणार आहे आपण। लाईटीची काय अवस्था आहे आज? गेल्या 5 वर्षात होती का लाईटीची अवस्था अशी? होतं का पाण्याचं असं? तुम्हाला आम्हाला ह्या गोष्टीचा विचार करावा लागेल आणि आपल्या मातीसाठी, आपल्या भूमीसाठी, आपल्या अस्मितेसाठी आपल्याला जागा राहून तुम्हाला सांगतो डोळ्यात तेल घालून आपल्याला त्याचं रक्षण करावं लागेल। आज तुम्ही सर्वजण इथं आलात, आज तुम्हाला तळमळ आहे, आज तुम्हाला तुमच्या पोटतिडकीने तुम्ही इथं आलाय, उन्हात बसलाय, त्याची जाणीव तुम्हाला सांगतो या सरकारला आपल्याला करून द्यायची। आणि ही योजना तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत आपण होऊ देणार नाही। कारण राष्ट्रवादी काँग्रेस, संजय मामा शिंदे गट तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे। आज मला संजय मामाने पाठवलंय, मी मामांचं पत्र घेऊन आलोय, ते पत्र सुद्धा तुम्हाला वाचून दाखवतो। नाही असू द्या, अहो कळू द्या साहेब। तुम्हाला सांगतो की शेतकऱ्याच्या पोटतिडकीच्या अस्मितेची लढाई काय तुम्हाला सांगतो। तुम्ही सुद्धा साहेब शेतकरी, तुम्ही थोडस सबरीने घ्या। काय पत्र फक्त 4 ओळीचं आहे, असं काय नाही तुम्हाला 2 तास वाचायचं आहे। मांगी तलावातील पाणी बचाव संघर्ष समिती व शेतकरी तसेच आंदोलक विषय मांगी तलावाच्या पाणी संदर्भात रास्ता रोको आंदोलनात जाहीर पाठिंबाबाबत मांगी तलावातून लाभ क्षेत्रातील 22 गावातील शेतकऱ्यांच्या हक्काचं पाणी अहिल्यानगर जिल्ह्यात जामखेड तालुक्यातील हळगाव येथे होत असलेल्या कृषी महाविद्यालयास पाणी देण्यास विरोध आहे। या विरोधात मांगी तलावात परिसरातील शेतकऱ्यांनी दिनांक 22 जून रोजी पुकारलेल्या आंदोलनास माझा जाहीर पाठिंबा आहे। करमाळा तालुक्यातील मांगी तलावातून जामखेड तालुक्यामध्ये हळगाव कृषी विद्यालयास पाणी कळविण्यास निर्णय शासनाने घेतलेला असून हा निर्णय पूर्णपणे अन्यायकारक शेतकरी विरोधात आहे। या निर्णयामुळे मांगी तलावावर अवलंबून असलेल्या 22 गावातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे। त्यांच्या शेती उपजीविकेवर भवितव्यावर गंभीर परिणाम होणार आहे। तसेच मांगी तलावासाठी ज्या शेतकऱ्यांनी जमीन दिल्या आहेत त्यांचा मोबदला योग्य प्रमाणे मिळणार नाही असे असतानाही पाणी दुसऱ्या तालुक्याला देणे हे अन्यायकारक आहे। मी शासन दरबारी याचा पाठपुरावा करणार आहे। या पार्श्वभूमीवर दिनांक सोमवार 22 जून रोजी मांगी येथील आयोजित रास्ता रोको आंदोलनास माझा जाहीर पाठिंबा आहे। आपलाच माजी आमदार संजय मामा शिंदे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला जागरूक राहावं लागेल। आपली लढाई आपल्याला लढावं लागेल, कुणावरही अवलंबून न राहता आपण पुढे आलं पाहिजे आणि आपल्या हक्काचं, आपल्या तलावातलं पाणी तुम्हाला सांगतो किंवा आपल्या तालुक्यातला कुठलाही प्रश्न असू द्या, त्यासाठी आपल्या सर्वांना एकजुटीने लढावं लागेल आणि तुम्हाला सांगतो ज्या योजना आहेत त्या पूर्ण करून
ते पाणी अडवून आपल्याला तुम्हाला समजा आपली बळकटी आणि आपला तालुका एक आपण कसं एक आहे ते शासनाला दाखवलं पाहिजे एवढीच आपल्याला विनंती करतो. अधिक न बोलता माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.